कोहळा. आवळा देऊन कोहळा दिला ही म्हण खूप प्रचलित आहे. आग्र्याचा फेमस पेठा हा कोहळ्यापासून बनवला जातो. कोहळ्याला संस्कृतमध्ये कुष्मांड असे म्हणतात. नवरात्रीच्या चौथ्या दिवशी देवीच्या कुष्मांडा या रूपाची आराधना केली जाते. कुष्मा म्हणजे तप्त आणि अंड म्हणजे संसार. विश्वातील विविध तापातून संसाराचे संरक्षण करणारी देवी शक्ती म्हणजे कुष्मांडा. देवीला कोहळा हा विशेष आवडतो, म्हणून चंडी यज्ञाच्या वेळी होम हवनात कोहळा अर्पण केला जातो. त्याचप्रमाणे कोहळ्याचा उपयोग हा तांत्रिक आणि मांत्रिक अशा दोन्ही कामात केला जातो. भूतलावर 2 फळांना अमरत्व प्राप्त आहे. एक म्हणजे कोहळा, दुसरे फळ म्हणजे गोरक्ष चिंच. पूर्वीच्या काळी आपल्या घराचे नकारात्मक गोष्टीपासून संरक्षण करण्यासाठी घराच्या मुख्य दरवाजावर कोहळा टांगला जात असे. कोहळ्यामध्ये नकारात्मक शक्ती शोषून घेण्याची ताकद ही निसर्गात मोठ्या प्रमाणात आहे. वास्तूच्या मुख्य दरवाजामधून प्रवेश करणारी नकारात्मक शक्ती माणसाला ओळखू येत नाही. ही नकारात्मक शक्ती ओळखण्याची ताकद कोहळा या फळामध्ये सामावलेली आहे. म्हणूनच या फळाला असाधारण महत्त्व वास्तूमध्ये प्राप्त झाले आहे. या फळाला अमरत्व प्राप्त असल्याने हे फळ कित्येक दिवस खराब होत नाही आणि कित्येकदा असं पाहण्यात आले आहे की मुख्य दरवाजावर हे फळ टांगल्यानंतर लगेच खराब होते किंवा कित्येक वेळी हे फळ 6-6 महिने खराब होत नाही. यावरून आपण घरामध्ये असणारी ऊर्जा ही कशा प्रकारे आहे हे ओळखण्यास मदत होते. देठ असणारा कोहळा खरेदी करावा. नंतर तो स्वच्छ पाण्याने धुवून लाल वस्त्रावरती ठेवून त्यावर अष्टांग गंधाने ओम, त्रिशूल किंवा स्वस्तिक यापैकी एखादे प्रतीक काढावे. अगरबत्तीने ओवाळून त्यावर हळदी कुंकू व्हावे. घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर किंवा आतल्या बाजूला आपण हा कोहळा लावू शकतो. हा कोहळा आपण लाल वस्त्रामध्ये बांधून आपल्या मुख्य दरवाजाबाहेर लावू शकतो.